विद्यार्थी मित्र हो, गेले 6 महिने कोरोनाच्या महामारीनं सगळ्या विश्वाला ग्रासलं आहे. आणि मग आपण आता आपल्या ह्या शैक्षणिक पद्धतीमध्ये आपण ऑनलाईन अध्यापन आणि अध्ययनाचा हा पर्याय शोधून काढलेला आहे. आणि मग आज शिवाजी विद्यापीठ संलग्न आपल्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय इस्लामपूर या आपल्या कॉलेजमध्ये इतिहास विभागात मी डॉक्टर सौ कल्पना राजीव मोहिते, विभाग प्रमुख, आपल्यापुढं या वर्षीच्या आपल्या इतिहास विषयाच्या पेपरच्या अभ्यासक्रमांना मी सुरुवात करत आहे. आपण एकंदरीत यापूर्वी आपल्या इतिहासाचा अभ्यासक्रम काय आहे याची तोंडओळख आपण करून घेतलेलीच आहे. आता यातील आपले जे आपण 5 पेपर आता ह्या 5व्या सेमिस्टरला शिकणार आहोत, ह्या बी भाग 3 मधील ह्या 5 पेपरपैकी जो आपला 5 नंबरचा पेपर आहे, ज्या पेपरला आपण 11 नंबरचा पेपर म्हणतो, शेवटचा पेपर, या पेपरचं आपल्या नाव आहे इतिहास आणि त्याचे सिद्धांत. इंग्लिशमध्ये ह्या पेपरचं टायटल हिस्ट्री इट्स थेरी. आता या पेपरमध्ये एकंदरीत आपण जे 4 टॉपिक बघणार आहोत, या 4 टॉपिकमधल्या जो पहिला आपला टॉपिक आहे, या टॉपिकला आज आपण सुरू करणार आहोत. आता या पहिल्या टॉपिकचं आपल्या काय नाव आहे? 4 टॉपिक म्हणजे 4 घटक. त्यातला जो पहिला टॉपिक आहे, या टॉपिकचं टायटल आहे इतिहासाच्या व्याख्या आणि व्याप्ती. म्हणजे अगदी सोपं आणि सुटसुटीत असं हे आपल्या पेपरचं टायटल आहे की इतिहासाच्या व्याख्या, हिस्ट्री, डेफिनेशन अँड स्कोप, असं आपल्या ह्या पहिल्या टॉपिकचं टायटल आहे. कोणत्याही गोष्टीची आपण सुरुवात करत असताना, कुठल्याही गोष्टीचा आपण शास्त्रशुद्ध अभ्यास कसा करावा याची सगळी माहिती आपल्याला स्थूलमानानं ह्या आपल्या पहिल्या टॉपिकमध्ये घ्यायची आहे. की म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीचं आकलन होणं गरजेचं असतं. आणि म्हणून इतिहास म्हणजे काय, इतिहासाची तोंड ओळख, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहत असताना इतिहासाच्या व्याख्या समजून घेतल्याशिवाय आपल्याला इतिहास म्हणजे काय कळणार नाही. की मानवानं पृथ्वीतलावर टप्प्याटप्प्यानं जी प्रगती केली, मानवाच्या या भूतकाळाविषयी सगळ्या मानव प्राण्याला आकर्षण आहे, कुतूहल आहे. प्राथमिक अवस्थेतला मानव, नंतर समाज करून राहणारा मानव, त्यानंतर त्याच्या अस्तित्वाच्या खुणा आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि ही जी सगळी प्रगती आहे, हा सगळा आपल्याला जो आपण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं लेखकांनी आपल्यापुढं ही जी काही इतिहास लेखनाची, इतिहास म्हणजे काय, ह्याची जी आपल्यापुढं सगळी माहिती ठेवलेली आहे. आणि मग हा प्रत्येक राष्ट्रातील बाबा ह्या इतिहासकारांचा इतिहासाकडं पाहण्याचा हा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. सुरुवातीच्या काळात इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये ग्रीकांनी शास्त्रशुद्ध इतिहास पहिल्यांदा लिहायला सुरुवात केली. ग्रीकांनी बाबा इतिहास म्हणजे काय, ग्रीकांच्या भाषेमध्ये हिस्टोरिया या शब्दापासून त्यांनी इतिहासाची उत्पत्ती झाली असं आपण मानलं जातो. पुढं रोमन भाषेमध्ये त्याचा अर्थ शिकणे म्हणजे माहिती गोळा करणे म्हणजे इतिहास असं आपल्याला सांगितलं. इंग्रजीमध्ये आपण त्याला हिस्ट्री असं म्हणतो. संस्कृतमध्ये इतिहास असं म्हटलं जातं. अशा या इतिहासाचा आपण सुरुवातीला अर्थ बघणं हे आपल्याला फार म्हणजे संयुक्तिक आहे. म्हणजे इतिहास म्हणजे थोडक्यात काय तर चौकशी करणं किंवा एखाद्या घटनांची, महत्त्वाच्या घटनांची दखल घेणं. केवळ भूतकाळातील घटना असा नाही, तर भूतकाळात सुरू झालेल्या ज्या काही घटना आहेत त्या वर्तमान काळात देखील तशा सुरू असतात. आणि म्हणून भूतकाळापासून वर्तमान काळापर्यंत सुसंगतवार अशी माहिती घेणं म्हणजे इतिहास, असाही त्याला अभिप्रेत असा अर्थ आहे. आणि म्हणून इतिहासाकडं पाहण्याचे वेगवेगळ्या देशामधून वेगवेगळे दृष्टिकोन विकसित झाले. आणि मग ते इतिहासाचे दृष्टिकोन पाहणं म्हणजेच त्या इतिहासाच्या वेगवेगळ्या इतिहासकारांनी काळाच्या ओघामध्ये मांडलेल्या ज्या काही व्याख्या आहेत, या व्याख्या आपल्याला पाहायच्या आहेत. म्हणजेच काय, इतिहास म्हणजे चौकशी करणं, भूतकाळातील झालेल्या घटनांचा मागोवा घेणं. म्हणजेच काय, मानवी प्रगतीशी इतिहासाचा संबंध निगडीत आहे. मानवी प्रगतीचा आढावा म्हणजे इतिहास, असं आपल्याला थोडक्यात इतिहासाचा आपण अर्थ सांगू शकतो. आणि म्हणून मग या इतिहासाच्या व्याख्या ज्या आहेत, ह्या वेगवेगळ्या स्तरावरील वेगवेगळ्या इतिहासकारांनी
आपल्याला या ठिकाणी व्याख्या दिलेल्या पाहायला मिळतात. या इतिहासाच्या जर आपण व्याख्या बघितल्या तर इंग्रज इतिहासकारांनी इतिहासाच्या व्याख्या मांडल्या, जर्मन इतिहासकारांनी मांडलेल्या आहेत, फ्रेंच इतिहासकारांनी मांडलेल्या आहेत, इटालियन इतिहासकारांनी आपल्या व्याख्या मांडलेल्या आहेत आणि भारतीय इतिहासकारांनी इतिहासाचा अर्थ देखील आपल्यापुढं सांगितला गेलेला आहे. अशा ह्या वेगवेगळ्या इतिहासकारांची मतं आपल्याला या ठिकाणी किंवा त्यांनी मांडलेल्या व्याख्या आपण बघणार आहोत. यामध्ये आजच्या या अध्यापनामध्ये आपण इंग्रज इतिहासकारांनी मांडलेल्या इतिहासाच्या व्याख्या काय आहेत हे आपण आता बघूया. जे पहिले इंग्रज इतिहासकार आहेत ज्यांचं नाव फ्रान्सिस बेकन असं आहे. फ्रान्सिस बेकननी काय म्हटलं गेलं की अगदी छोटीशी सुटसुटीत व्याख्या डेफिनेशन त्यांनी इतिहासाची केली आहे. मानवाला शहाणा बनविणारी विद्याशाखा, अशी सोपी, साधी आणि महत्त्वाची व्याख्या फ्रान्सिस बेकन या इंग्रज इतिहासकारांनी केलेली आहे की मानवाला शहाणा बनवणारी विद्याशाखा. पुढचे जे इंग्रज इतिहासकार आहेत त्यांचं नाव हेनरी जॉन्सन असं आहे. हेनरी जॉन्सन काय म्हणतात, त्यांनी अगदी छोटीशी व्याख्या केली की ज्या घटनांचा मानवी मनावर खोल ठसा उमटला जातो किंवा उमटतो त्याला हेनरी जॉन्सन इतिहास असं म्हणतात. ते एखादी घटना घडते आणि त्या घटनेचा माणसाच्या मनावर ठसा उमटतो त्याला हेनरी जॉन्सन इतिहास असं म्हणतात. पुढचे जे इंग्रज इतिहासकार आहेत त्यांचं नाव प्रोफेसर फिंडले असं आहे. प्रोफेसर फिंडलेंनी अनेक घटनांमध्ये सुसंगती लावून त्यांचा परस्पर संबंध प्रस्थापित करणारी विद्याशाखा म्हणजे इतिहास अशी व्याख्या केली. म्हणजे ते काय म्हणतात की घटनांचा संबंध लावायचा, अनेक घटनांचा परस्पर संबंध, आणि तो संबंध प्रस्थापित करणारी जी विद्याशाखा आहे त्याला प्रोफेसर फिंडले इतिहास असं म्हणतात. पुढचे जे आपले इतिहासकार आहेत प्रोफेसर F.W. गेटलँड किंवा त्याला काही ठिकाणी मेटलँड असा पण शब्द वापरला गेलेला आहे. प्रोफेसर मेटलँडनी इतिहासाची जी व्याख्या काय केलेली आहे ते म्हणतात, मानवाने जे कार्य केले त्यापेक्षा त्याने एकंदर परिस्थितीसंबंधी जे विचार व्यक्त केले त्याला प्रोफेसर गेटलँड इतिहास म्हणतात. बघा, म्हणजे कार्य आपण काय केलं त्या कार्यापेक्षा त्या व्यक्तीनं किंवा मानवानं विचार काय व्यक्त केले अशी छोटीशी व्याख्या प्रोफेसर गेटलँडनी केली आहे. म्हणजेच माणसाच्या स्वतःच्या मनाचे प्रतिबिंब ते म्हणतात यात दिसतं आणि इतिहास ही एक वैचारिक प्रक्रिया आहे असं प्रोफेसर F.W. गेटलँड यांनी म्हटलं गेलं आहे. पुढचे आपले इंग्रज इतिहासकार प्रोफेसर जॉन लिकी. जॉन लिकीने केलेली जी व्याख्या आहे की इतिहास म्हणजे नैतिक कल्पनांचा संग्रह. बघा काय म्हणतात ते की इतिहास प्रक्रियेकडे नैतिकतेच्या दृष्टिकोनातून जॉन लिकी पाहतात. इतिहासाला तत्त्वज्ञानाचं स्वरूप देण्याचा प्रयत्न जॉन लिकीने केलेला आहे आणि म्हणून जॉन लिकी म्हणतात इतिहास म्हणजे नैतिक कल्पनांचा संग्रह असं स्पष्टीकरण जॉन लिकीने केलं आहे. पुढचे आपले इंग्रज इतिहासकार एडमंड बर्क. एडमंड बर्कनी इतिहास प्रक्रियेकडे थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले. ते म्हणतात इतिहासात घडणाऱ्या बदलांचा संबंध मानवी जीवनाशी असतो. बघा, जे काही आपल्या इतिहासात बदल घडतात ते मानवी जीवनाशी त्याचा संबंध आहे असं त्यांनी म्हटलं गेलं आहे. आणि पुढं ते काय म्हणतात, हा प्रत्येक बदल गरजेतून निर्माण झालेला असतो. बघा, आणि म्हणून इतिहास हा तत्वांचा मार्गदर्शक नसतो तर दूरदर्शीपणाचा मार्गदर्शक असतो असं एडमंड बर्कने आपल्याकडे सांगितलं गेलेलं आहे. म्हणजेच काय की प्रत्येक बदल हा गरजेतून निर्माण झालेला असतो आणि म्हणून त्यांच्या दृष्टिकोनातून बर्क म्हणतात इतिहास तत्वांचा मार्गदर्शक नसतो तर तो दूरदर्शीपणाचा मार्गदर्शक असतो अशी व्याख्या एडमंड बर्कने केली आहे. पुढचे इंग्रज इतिहासकार थॉमस कार्लाइल. थॉमस कार्लाइल यांची व्याख्या पण अगदी खूप सोपी आणि सुटसुटीत वाटते की थॉमस कार्लाइल एक इंग्रज ज्येष्ठ साहित्यिक आहेत. थोडेसे संकुचित भावनेने ते इतिहासाकडे पाहतात. त्यांच्या मतेनं काय म्हणतात की श्रेष्ठ व्यक्तींची चरित्र म्हणजे इतिहास. व्याख्या मात्र अगदी खूप सोपी आणि सुटसुटीत केलेली आहे. थॉमस कार्लाइलनी म्हटले समाजात घडणाऱ्या घटनेला महत्त्व नाही तर व्यक्तीला महत्त्व आहे.
त्या वैयक्तिक व्यक्तीच्या प्रतिभेला इतिहासामध्ये महत्त्व आहे. म्हणजे त्यांची व्याख्या कशी आहे थॉमस कार्लाइनची? श्रेष्ठ व्यक्तींची चरित्र. बघा, आपण आज राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक श्रेष्ठ व्यक्तिमत्वांचा आपण अभ्यास करतो. आपण त्यांची व्यक्तिमत्व पाहतो, त्यांचं कार्य पाहतो आणि म्हणून अशी व्याख्या थॉमस कार्लाइल करतात की श्रेष्ठ व्यक्तींची चरित्र म्हणजे इतिहास, असं थॉमस कार्लाइलनी सांगितलं आहे. आपण एकंदरीत 10 व्याख्या ह्या इंग्रज इतिहासकारांच्या बघणार आहोत. त्यातली एक छोटीशी पुढची व्याख्या इंग्रज इतिहासकार ॲक्टन यांनी आपल्याला सांगितली गेलेली आहे. ॲक्टन काय म्हणतात की इतिहासाकडं व्यापक दृष्टिकोनातून ॲक्टन पाहतात. संपूर्ण मानवजातीच्या इतिहासाशी संबंध आहे अशा दृष्टीने ॲक्टन इतिहासाच्याकडे पाहतात आणि मग ते म्हणतात इतिहास म्हणजे मानवी स्वातंत्र्याची कथा होय. अगदी छोटीशी व्याख्या आपल्याला ॲक्टनने दिली गेलेली आहे. याच्याही पुढं आपल्याला पुढची एक व्याख्या बघायची आहे, ती म्हणजे प्रोफेसर एल राऊस यांची आपल्याला या ठिकाणी व्याख्या बघायची आहे. राऊस इतिहास म्हणजे विशिष्ट अशा राऊस म्हणतात इतिहास म्हणजे विशिष्ट अशा भौगोलिक व प्राकृतिक परिस्थितीमध्ये समाज करून राहणाऱ्या मानवाच्या जीवनाची कथा. बघा, अगदी छोटीशी, जो मानव आहे जो समाज करून राहतो तो कसा राहतो तर एखाद्या भौगोलिक किंवा प्राकृतिक अशा विशिष्ट परिस्थितीमध्ये जो समाज करून मानव राहतो त्या मानवाची कथा म्हणजे इतिहास, असं प्रोफेसर राऊस यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे भौगोलिक परिस्थिती हा इतिहासाचा महत्त्वाचा घटक इतिहासामध्ये राऊस मानतात. आता याच्यानंतर आपल्याला एक शेवटची आणि खूप महत्त्वाची व्याख्या आपल्याला करायची आहे. प्रोफेसर E.H. कार असं ज्यांचं नाव आहे, एडवर्ड कार असं आपण ज्यांना म्हणतो, एडवर्ड कारनी खूप चांगली, सोपी आणि सुटसुटीत व्याख्या आपल्याला दिलेली आहे. व्हॉट इज हिस्ट्री हे पुस्तक E.H. कार यांनी लिहिलेलं आहे. यांची व्याख्या काय आहे बघा, इतिहास म्हणजे भूतकाळ व वर्तमान काळ यांच्यात कधीही न संपणारा संवाद, अशी सोपी आणि सुटसुटीत व्याख्या. बघा, इंग्लिशमध्ये आपण ही व्याख्या बघू. हिस्ट्री इज ॲन अनएंडिंग डायलॉग बिटवीन पास्ट अँड प्रेझेंट. बघा, हा डायलॉग सुरू आहे ते म्हणतात. म्हणजे काय आहे? इतिहास म्हणजे हा डायलॉग म्हणजे संवाद. हा संवाद कुणामध्ये सुरू आहे? पास्ट अँड प्रेझेंट. पास्ट म्हणजे गतकाळ किंवा ज्याला आपण भूतकाळ म्हणतो आणि कुणामध्ये? वर्तमान काळामध्ये. म्हणजे पास्ट अँड प्रेझेंट यांच्यामध्ये कधीही न संपणारा संवाद म्हणजे हिस्ट्री किंवा इतिहास. इतिहास म्हणजे भूतकाळ वर्तमान काळ यांच्यात कधीही न संपणारा संवाद. हिस्ट्री इज ॲन अनएंडिंग डायलॉग बिटवीन पास्ट अँड प्रेझेंट, अशी सोपी व्याख्या प्रोफेसर E.H. कार यांनी केलेली आहे. तर आजच्या आपल्या ह्या लेक्चरमध्ये आपण हा जो पहिला टॉपिक आपला सुरू केला, हिस्ट्री डेफिनेशन अँड स्कोप. आता आपल्याला इतिहास म्हणजे काय ह्या जेव्हा आपण पहिल्या फक्त इंग्रज इतिहासकारांच्या व्याख्या बघितल्या, आपण आता आपल्याला जर्मन आणि फ्रेंच इतिहासकारांच्या व्याख्या आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.